नमस्कार, मी रेणुका. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला शिवसेनेसंदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांनी आपण बुलेटिनची सुरुवात करणार आहोत. अजून बरोबर 1 तासांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संवाद साधणार आहेत आणि नेमकं ते काय बोलतात याकडे ते लक्ष असेलच. पण या संदर्भातल्या आणखीन काही महत्त्वाच्या बातम्या यानंतर आपण बघतोय. विधिमंडळात एकनाथ शिंदे यांच्या गटाला विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिली आणि त्यानंतर आता शिवसेनेचं निवडणूक चिन्ह असलेलं धनुष्यबाण जाण्याची शक्यता व्यक्त होतीये. धनुष्यबाण चिन्ह गमावलं तर नव्या निवडणूक चिन्हाची तयारी ठेवा अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिल्याचं कळतंय. यावर्षी मुंबई महापालिकेसह राज्यातल्या प्रमुख महापालिका निवडणुका होत आहेत आणि त्यामुळे कमी कालावधीत नवं चिन्ह पोहोचवण्याचं काम मतदारांपर्यंत मोठं आव्हान शिवसेनेपुढे असणार आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे मुंबईतल्या शिवसेनेच्या शाखांना भेट देणार आहेत आणि कार्यकर्त्यांशी देखील ते संवाद साधणार आहेत. या यात्रेच्या माध्यमातून ते बंडखोर आमदारांच्या मतदारसंघातही जाणार आहेत. तर माजी शिवसैनिक आणि माजी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पद भूषवलेले सुरेश प्रभू हे भाजपचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार असतील अशी शक्यता व्यक्त होतीये. दिल्लीमध्ये प्रभू यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती आणि त्यांच्याशी त्यांनी चर्चा देखील केलेली होती आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात प्रभू यांच्या नावाची चर्चा सध्या रंगते आहे. दरम्यान शिवसेनेमध्ये 2 गट पडल्यानंतर आता शिवसेनेची ओळख असलेलं धनुष्यबाण चिन्हच हिरावलं जाण्याची शक्यता व्यक्त होतीये. एकनाथ शिंदे गट धनुष्यबाण चिन्हासाठी कायदेशीर लढा देण्याच्या तयारीत आहे आणि शिवसेनेचं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह त्यामुळे काढलं जाऊ शकतं. शिवसेनेतून फुटलेल्या 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई होऊ नये, तसंच शिवसेनेचं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे गट कायदेशीर लढाईसाठी सज्ज झालाय आणि दुसरीकडे शिंदे गटाला यामध्ये यश मिळवू नये यासाठी उद्धव ठाकरे कायदेतज्ञ आणि घटनातज्ञांशी सातत्यानं संपर्क साधतायत आणि कायदेशीर डावपेच यामध्ये कसे आखता येतील यासाठीची तयारी करतायत. 11 जुलैला म्हणजे त्या सोमवारी अपात्र आमदारांसंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. पण दुर्दैवानं यात अपयश आलं तरीही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी खचून न जाता जे नवं चिन्ह असेल, जे काही नवं निवडणूक चिन्ह घेण्याची वेळ येईल ते स्वीकारून लवकरात लवकर ते सर्वसामान्यांपर्यंत कसं पोहोचवता येईल याची आधीपासूनच तयारी करा असे आदेश उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. चिन्हाबाबत एक प्रतिक्रिया दिलेली आहे की शिवसैनिकांनी नवीन चिन्हासाठी मला असं वाटतं माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 2 वाजता मातोश्रीवरती या संदर्भात पत्रकार परिषद घेणार आहेत. तिथे ते बोलतील. पण धनुष्यबाण चिन्ह शिवसेनेचं आहे आणि शिवसेनेकडेच राहील हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो. एकीकडे या सगळ्या बातम्या येत असतानाच काही वेळातच मुख्यमंत्री राहिलेले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जे आता शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत ते काही वेळातच पत्रकार परिषद घेणार आहेत. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांनी बोलवलेल्या या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे नेमके कोणकोणते मुद्दे मांडणार याबद्दल प्रचंड उत्सुकता असणार आहे. शिवसेना धनुष्यबाण चिन्ह गमावणार का, त्याचबरोबर शिवसेनेपुढे कोणकोणती आव्हानं आहेत या सगळ्या विषयांवर देखील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलण्याची शक्यता व्यक्त होती. शिवसेनेत असलेला प्रचंड संघर्ष सध्या आपण पाहतोय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे नेमके कोणकोणत्या मुद्द्यांवर सविस्तर संवाद साधतायत याकडे देखील लक्ष असणार आहे. बरोबर 1 तासानंतर त्यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे. आणि आमदारांच्या बंडानंतर आता शिवसेनेला पालिकेत धक्के बसत आहेत, कारण ठाणे आणि नवी मुंबई पालिकेनंतर आता कल्याण पालिकेतही शिवसेनेला मोठं खिंडार पडलंय. कल्याणच्या 40 नगरसेवकांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली आहे आणि एकनाथ शिंदे यांना भेटल्यानंतर आपला पाठिंबा त्यांनी दर्शवलाय. ठाणे महापालिकेतल्या शिवसेनेच्या तब्बल 66 नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिलाय. ठाण्यानंतर बातमी नवी मुंबईतली आपण बघतोय. 30 नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. त्यामुळे मुंबई पालिकेत शिवसेना आपले नगरसेवक राखणार का असा प्रश्न देखील यामुळे निर्माण झालाय. तिथे कोणीही नगरसेवक नाही. मुंबई असेल, ठाणे असेल, नवी मुंबई असेल, कल्याण डोंबिवली असेल, तिथे प्रशासक नेमलेले. त्याच्यावर तिकडे आता नगरसेवक कोणी नाही. हा बाबा इकडून 20 लोक गेले, तिथून 22 लोक गेले, हे आकडे असू शकतात. पण नगरसेवक गेले असं कोणी म्हणत असेल तर ते चुकीचं आहे. त्यांना परत आता निवडणुकीत निवडून यावं लागेल, मग ते नगरसेवक होते. आणि या तिन्ही भागामध्ये शिवसेनेचेच नगरसेवक निवडून येतील. हे कदाचित माजी नगरसेवक असतील.
आणि या सगळ्याबद्दल संजय राऊत यांची प्रतिक्रिया आता आपण ऐकलीच, पण ठाणे नवी मुंबई नंतर केडीएमसी मधले नगरसेवकही शिंदे गटात सहभागी होत आहेत, कारण त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. 40 नगरसेवक त्यांच्या भेटीला पोहोचले होते आणि 54 पैकी 40 नगरसेवकांनी त्यांना पाठिंबा दर्शवलेला आहे. नंदनवन या त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांनी हे समर्थन व्यक्त केलेलं आहे. सोबत त्यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी आणि युवासेना अधिकारी देखील होते आणि यावेळी त्यांनी आपला पाठिंबा त्यांना दिला आहे. त्यामुळे 54 पैकी 40 नगरसेवकांनी त्यांना पाठिंबा दिलाय. आणि आता बातमी आहे शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी काही वेळापूर्वीच नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि यामध्ये त्यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय. भाजपला शिवसेना फोडायची नाही तर संपवायची आणि हेच भाजपचं षडयंत्र आहे असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केलाय. जे गेले ते पुन्हा निवडून येतील असं वाटत नाही, तर सध्या भाजपचे लोक माझ्याविषयी बोलत नाहीत, त्यांना आता नवीन 40 भोंगे मिळाले तसा घणाघातही संजय राऊत यांनी केलाय. पण इकडले सगळे माजी नगरसेवक आता इथे प्रशासक आहे हे 100% शिवसेनेबरोबर आहेत. महानगरपालिकेची तयारी पूर्ण होते आणि कधी निवडणुका झाल्या तरी नाशिक महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ताच येईल अशा प्रकारची तयारी सुरू आहे. जर नाशिकचं बोलाल तर नाशिक जिल्ह्याचं बोलाल तर शिवसेना जागच्या जागी. जे गेलेले आहेत ते जरी परत आले असले तरी ते परत विधानसभेत जाणार नाही. हे लोकांनी ठरवलंय, शिवसैनिकांनी ठरवलं. भारतीय जनता पक्षानं माझ्यावरचं बोलणं थांबवलंय. त्यांना 40 नवीन भोंगे मिळालेले आहेत. त्यांच्या माध्यमातून ते बोलतायत, ते बोलू द्या. आम्ही शिवसेनेसाठी काय केलं आणि काय करतो हे महाराष्ट्र जाणतो. की कालही म्हणालो, पहिल्या दिवशी त्यांचं कारण वेगळं होतं पक्ष सोडण्याचं. आता 5व्या कारणावर ते आलेले आहेत की संजय राऊतांच्या संदर्भात ते काही बोलतायत. म्हणून मी काल सांगितलं की तुम्ही एकदा कारण नक्की काय ते शोधा. त्या संदर्भात तुम्ही विचारविनिमय करा सगळ्यांनी आणि त्या कारणाशी ठाम राहा. कारण एकच आहे, भारतीय जनता पक्षाला शिवसेना फोडायची नाही तर शिवसेना संपवायची आहे. जोपर्यंत शिवसेना संपत नाही तोपर्यंत त्यांना महाराष्ट्राचे जे 3 तुकडे करण्याचं स्वप्न आहे ते पूर्ण होणार नाही. जोपर्यंत शिवसेना संपवली जात नाही तोपर्यंत मुंबई त्यांना स्वतंत्र करायची आहे, ते करता येणार नाही. म्हणून शिवसेना कमजोर नाही तर संपवायची आणि हे जे महाराष्ट्राचे मुंबईचे तुकडे करण्याचे जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याचे त्यांचं धोरण आहे. आता हे 40 लोक जे आहेत स्वतःला मराठी अभिमानी, हिंदू अभिमानी म्हणतात, त्यांनी त्यांची भूमिका जाहीर केली, स्पष्ट केली पाहिजे. सरकार पूर्णपणे बेकायदेशीर आहे. आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय त्या संदर्भातली याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असताना बहुमताचा ठराव राज्यपालांनी घ्यायला लावणं हे बेकायदेशीर आहे. विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घ्यावी, आम्हाला तारीख द्या हे आम्ही सांगत होतो, तेव्हा आम्हाला तारीख देण्यात आली नाही. पण हे सरकार येतात 24 तासात त्यांनी तारीख दिली. राज्यपाल हे स्वतंत्र वृत्तीचे, घटनेचं पालन करणारे नाहीत हे सगळ्यांचंच म्हणणं आहे. एकतर्फी पद्धतीनं हे निर्णय घेतले आणि त्यातून या झुंडशाहीतून हे सरकार निर्माण झाले. दरम्यान एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत ही आम्हा सर्व आमदारांची इच्छा होती असं परखड मत सदा सरवणकर यांनी व्यक्त केलं. काल न्यूज 18 लोकमतच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी शिवसेनेमध्ये सध्या झालेलं बंड आणि शिंदे सरकार स्थापनेसंदर्भातली आपली मतं व्यक्त केली. सदाजी, तुम्ही म्हणता की शिवसेनेचं आम्ही अजूनही शिवसेनेत आहोत, आमची बांधिलकी ठाकरेंशी आहे असा आरोप होतोय सरळ सरळ की शिवसेना संपवण्यासाठी म्हणून शिंदे साहेबांना मुख्यमंत्री केले आणि म्हणून भाजपने उपमुख्यमंत्रीपद ठेवले. यामुळे शिवसैनिकांमध्ये चलबिचल होईल आणि शिवसेना संपेल असा आरोप होतो. शिवसेना संपावी असं कोणाचीही भावना नाही. आम्ही जे म्हणतो की उठाव केलाय, हा विठाव शिवसेना संपवण्यासाठी नाही, तर जे त्या मतदारसंघात काम करून आलेले मतदार आहेत किंवा ज्या आमदारांना आपले प्रश्न सोडवण्यासाठी अपयश येत आहे त्याचं मुख्य कारण होतं की आम्हाला त्या खात्यांकडनं, संबंधित खात्यांकडनं हवा असलेला प्रतिसाद मिळत नव्हता. ज्या वेळेला ह्या उठावाची सुरुवात झाली आणि हे सगळे 50 आमदार एकत्र आले त्यावेळेला आम्ही असंच सांगितलं होतं की कुठलं तरी थातूर मातूर जर काही जबाबदारी मिळणार असेल तर आम्हाला त्याच्यात
रस नाही. प्रमुख कुठली जबाबदारी मिळणार असेल आणि मुख्यमंत्री आपण होऊन जर सगळ्यांचे प्रश्न सुटणार असतील तर आणि तरच आम्ही या सगळ्यामध्ये सहभागी होऊ, ही आमची पहिली अट होती. आणि मला असं वाटतं समोरची लोक धूर्त आहेत, त्यांनी ती मान्य करून म्हणजे शिंदे साहेबांना. तुम्ही जेव्हा गेलात तेव्हा तुम्हाला माहिती होतं की शिंदे साहेब मुख्यमंत्री होणार आहेत? आमची मागणी होती, ते होणार काय माहिती नव्हतं आम्हाला, पण आमची मागणी हीच होती की त्यांनी व्हावं. सदा सरवणकर यांची प्रतिक्रिया आता आपण ऐकली आणि या संदर्भातली शिवसेनेसंदर्भातली आणखीन एक बातमी आपण बघतोय. शिवसेनेमधून एकनाथ शिंदे गटानं बंडखोरी केल्यानंतर आता आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रा काढण्याचा निर्णय घेतलाय. या निष्ठा यात्रेच्या दरम्यान आदित्य ठाकरे हे मुंबईसह राज्यातल्या बंडखोर आमदारांच्या मतदारसंघांमध्येही जाणार आहेत आणि आजपासून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. मुंबईतल्या 236 शाखांना भेट देत तिथले शाखा प्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटी घेण्याचा आदित्य ठाकरे यांचा मानस आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेल्या राज्यातल्या 50 आमदारांच्या मतदारसंघातही आता आदित्य ठाकरे जायला सुरुवात करणार आहेत आणि तिथे देखील ते गाठीभेटी घेणार आहेत. पुढची बातमी आपण बघणार आहोत. आगामी स्वराज्य संस्थांच्या म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या ज्या निवडणुका येऊ घातल्या आहेत त्या संदर्भातली बातमी आपण बघणार आहोत. कारण महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांचं सरकार सत्तेत असताना नियमबाह्य प्रभाग रचना केल्या असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. तसंच महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून यावेत यासाठी त्यांनी स्वतःला फायदेशीर निर्णय घेतले आणि तत्कालीन अधिकाऱ्यांवर दबाव आणल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. दरम्यान या सगळ्या नव्या प्रभाग रचना आणि गट आणि गणरचना रद्द कराव्यात, नव्या रचना व्हाव्यात आणि तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत अशा मागणीचं पत्र बावनकुळे यांनी निवडणूक आयोगाला पाठवलं आहे. आम्ही आज मुख्य निवडणूक आयुक्ताला विनंती केली आहे की मागच्या सरकारच्या काळामध्ये निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या नियमागत उल्लंघन करून अधिकाऱ्यावर प्रेशर टाकून ज्या पद्धतीने चुकीच्या ज्या प्रभाग रचना झाल्या आहेत या पुन्हा रिव्हरिफाय कराव्या, नंतरच निवडणुका घ्याव्या. त्याशिवाय महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदच्या निवडणुका होऊ नये. आयोगाने तातडीनं संपूर्ण प्रभाग रचना, संपूर्ण गट गणरचना, नगरपालिका, नगरपंचायत मधल्या प्रभाग रचना रद्द कराव्या. ग्रामपंचायतमध्ये ज्या वॉर्ड रचना झाल्या, प्रभाग रचना झाल्या, या सर्व प्रभाग रचनामध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेल्या सर्व नेत्यांनी स्थानिक अधिकाऱ्यावर दबाव आणून होणाऱ्या निवडणुकीच्या प्रभाग रचनेमध्ये निवडणूक नियमात नाही अशा अनेक प्रभाग रचना करून घेतल्या. महाविकास आघाडीचे उमेदवार कसे निवडून येतील अशा प्रभाग रचना केल्या, अशा जिल्हा परिषदच्या गटगटाच्या रचना केल्या. आपण बघितले बावनकुळे यांनी केलेले आरोप आणि नेमकं काय करायला हवंय अशा पद्धतीचं पत्र देखील त्यांनी आता सादर केलेलं आहे. बघूयात पुढची बातमी. महाराष्ट्रात शिवसेनेला धक्का दिल्यानंतर भाजप आता आणखी एक मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी आगामी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपकडून माजी शिवसैनिक अशी ओळख असलेले सुरेश प्रभू यांना रिंगणात उतरवलं जाणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळतेय. माजी केंद्रीय मंत्री राहिलेले सुरेश प्रभू यांनी गुरुवारी रात्री दिल्लीमध्ये अमित शाह यांची भेटही घेतली होती आणि या भेटीनंतर सुरेश प्रभू यांना भाजपकडून उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा रंगते आहे. काही दिवसांपूर्वी सुरेश प्रभू यांनी भविष्यात निवडणूक लढवणार नसल्याचंही जाहीर केलं होतं. त्यामुळे सुरेश प्रभू यांच्या कारकिर्दीवर देखील आपण एक नजर टाकणार आहोत. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात सुरेश प्रभू हे कोकणातील शिवसेनेच्या महत्त्वाच्या खासदारांपैकी एक होते. 1996 मध्ये तळकोकणातल्या राजापूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर पहिल्यांदा त्यांनी निवडणूक लढवली. त्यानंतर 1998-99 या सालच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी विजय प्राप्त केला होता. 98 साली अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये ते वन आणि पर्यावरण खात्याचे मंत्री होते. त्यानंतर त्यांच्याकडे ऊर्जा खातंही सोपवण्यात आलं होतं. 2004च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी विजय मिळवला होता. त्यानंतर मनमोहन सिंग सरकारच्या काळात सुरेश प्रभू हे नद्याजोड प्राधिकरणाचे अध्यक्षपदी त्यांचं काम होतं.
2014मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर सुरेश प्रभू यांना भाजपनं राज्यसभेची खासदारकी देऊन त्यांची थेट मंत्रिपदी वर्णी लावली होती. त्यानंतर सुरेश प्रभू यांनी केंद्र सरकारमध्ये वाणिज्य मंत्रालय, रेल्वे मंत्रालय, नागरी उड्डाण मंत्रालय अशा महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारीही सांभाळली होती. आणि आता बातमी बघणार आहोत एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली वारीबद्दलची. कारण सत्ता आल्यानंतर पहिल्यांदाच एकनाथ शिंदे हे मोदींच्या भेटीसाठी दिल्लीला जाणार आहेत. आज रात्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना होणार आहेत. शनिवारी मोदी आणि एकनाथ शिंदे यांची भेट होईल आणि या बैठकीमध्ये महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराबद्दल आणि मंत्रिपदाबद्दल देखील चर्चा होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील त्यांच्यासोबत दिल्लीला जातील अशी माहिती सध्या मिळते. पुढची बातमी आपण बघणार आहोत काँग्रेसच्या गोटातली. कारण काँग्रेसच्या 9 आमदारांना पक्षानं नोटीस बजावलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारवरच्या विश्वासदर्शक ठरावाच्या जेव्हा मतदान होत होतं त्या मतदानावेळी काँग्रेसचे हे 11 आमदार अनुपस्थित होते आणि यापैकी 9 आमदारांना पक्षानं आता नोटीस बजावली आहे, ज्यामध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा देखील समावेश आहे. विजय वडेट्टीवार, जिशान सिद्दीकी, धीरज देशमुख हे आमदार तिथे उशिरानं पोहोचले होते आणि त्यांना बाहेर लॉबीतच थांबावं लागलं होतं. दरम्यान अनुपस्थित राहून अप्रत्यक्षपणे आम्हाला मदत करणाऱ्या अदृश्य हातांचा आभारी आहे असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं आणि काँग्रेसमध्ये चलबिचल झाली होती. पण या संदर्भात पक्षाकडून आता आमदारांना जाब विचारला जाणार आहे. काँग्रेसची बातमी आपण बघितली आणि आता बातमी आहे विकास कामांसंदर्भातली. कारण नांदेड जिल्ह्यात नेमकं काय घडतंय आपण बघणार आहोत. अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर हे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक मानले जातात. पण महाविकास आघाडी सरकार असताना भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर बॅकफूटवर होते आणि आता सत्ता परिवर्तन झालं काही दिवसांपूर्वी आणि त्यानंतर चिखलीकर सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय. गेल्या सरकारच्या काळात घाईनं घेतलेले सर्व निर्णय रद्द करू असंही चिखलीकर यांनी म्हटलंय आणि यावर श्रेय जरूर घ्या पण विकास कामं थांबवू नका असं आवाहन अशोक चव्हाण यांनी केल्याचं कळतंय. निधी नसताना देखील अशोकराव चव्हाण यांनी निधी वाटप करण्याची घाई केली आणि सरकार पडणार आहे अविश्वास दाखल झालेला आहे माहीत असताना देखील त्यांनी ऑनलाईन डीपीडीसीची बैठक घेतली. सगळ्या कामांना मान्यता, त्यांचं काय हित कुठं गुंतलेले होते मला माहिती नाही. आणि लागलीच मी 2 तारखेला एकनाथराव शिंदे साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांकडे मी पत्र दिलं की अशा पद्धतीची बैठक ही चुकीची आहे आणि आज त्या बैठकीला स्थगिती देण्यात आली आणि नवीन पालकमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये ही बैठक पूर्ण घेण्यात येईल. काही लोकांना नुसतं आसुरी आनंद, काही लोक काम थांबवण्याचा आनंद काही लोकांना आहे. माझा हे काम चालू ठेवण्यामध्ये आनंद जास्त राहील आणि मला वाटतं कोणी का असेल ना काम पूर्ण झालं तर क्रेडिट ज्याला घ्यायचं तरी घ्यावं, माझं काही तक्रार नाही आहे. प्रश्न क्रेडिटचा नाही आहे, इथे प्रश्न जिल्ह्याच्या विकासाचा विषय आहे आणि त्यामुळे असा आनंद आसुरी आनंद घेऊन थांबवण्यापेक्षा मला वाटतं ह्या कामाला आपल्याला पूर्णत्वास नेण्याकरता आपली जी कर्तबगारी आहे ती काही लोकांनी दाखवून देता आनंद होईल. आम्हाला आमची काही हरकत नाही, त्यासाठी आम्हाला आनंद आहे. आणि थेट जाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या संवाद साधतात. साथ देंगे. महाराष्ट्र ये जो संतों की, वीरों की भूमि है और महाराष्ट्र देश का ग्रोथ इंजन रहा है हमेशा. ये विकास इतनी तेज़ी से इस महाराष्ट्र में हो सकता है, वैसे पोटेंशियल है, स्कोप है, इंफ्रास्ट्रक्चर है. इसलिए इंडस्ट्री को बढ़ावा देने के लिए इस राज्य में पहले बहुत से एमओयू आप लोगों ने सुने होंगे, लेकिन प्रत्यक्ष काम, प्रत्यक्ष जो इंडस्ट्री यहाँ आने के लिए जो भी सरकार की तरफ से जो भी सहयोग चाहिए ये सरकार, हमारी सरकार पूरी तरह से देगी. क्योंकि यहाँ इंडस्ट्री को बढ़ावा देने का काम करना, इसको हम लोग ने प्राथमिकता दी है और निश्चित रूप से यहाँ पर सभी तरह की, आप जैसे हमारे देवेंद्र जी ने कहा है कि CII के साथ हम मिलेंगे, बैठेंगे, कैसे हम आगे बढ़ सकते हैं, कैसे इस राज्य को आगे बढ़ा सकते हैं और इंडस्ट्री को बढ़ावा दे सकते हैं, निश्चित रूप से ज़रूर वो किया जाएगा. आज हम लोग जानते हैं इस राज्य का GDP भी
सबसे ऊपर है निश्चित रूप से। एक्सपोर्ट भी 22% है। FDI जो है वो भी 26% है। और सेंट्रल गवर्नमेंट का जो स्किल रिपोर्ट है 2021 का, इसमें जो हमारे राज्य में जो टैलेंट है वो भी 1 नंबर पे है। और निश्चित रूप से यहाँ के लोग बहुत होशियार भी है। हम लोग जानते, कभी पेपर में पढ़ते, न्यूज़ में देखते, हमारे महाराष्ट्र का एक कोई इंजीनियर हो या कोई आदमी हो प्रदेश में जाके अच्छा काम कर रहा है। तो ये सब जो है तो निश्चित रूप से हम लोग उसका पूरा यहाँ यूटिलाइज करेंगे। नीति आयोग का भी रिपोर्ट है, इनोवेशन में भी हम लोग महाराष्ट्र ऊंचाई पे है। ये सब जो है गुड गवर्नेंस में है। सब यहाँ पर जितना भी है हम लोग निश्चित रूप से आपको एक ही कहेंगे हम लोग कि साथ में मिलकर हम लोग आगे बढ़ेंगे। आज इस राज्य में हर समाज के हर घटक को, किसान हो, किसानों के लिए हम लोग ने कहा था कि किसान आत्महत्या मुक्त महाराष्ट्र हम करेंगे। पिछले 2-3 दिनों में हम लोग ने कई ऐसे डिसीजन लिए। कल भी बैठक होगी, कैबिनेट में बैठक हो गई, उसमें भी हम लोग निश्चित रूप से जितना भी इस राज्य के लिए कर सकते हैं निश्चित रूप से करेंगे हम लोग। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जे त्यांचे विश्वासू सहकारी गेले होते त्यातले प्रमुख होते माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई. शंभूराज देसाई न्यूज 18 लोकमतशी मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी थेट जोडले गेलेले आहेत. शंभूराजजी, का तुम्ही गेलात एकनाथ शिंदेंसोबत? तुम्ही तर राज्यातले मंत्री होतात, गृहराज्यमंत्री होतात. तुमचं कारण काय होतं की आम्ही एकनाथ शिंदेंबरोबर गेलो? मी एकटाच मंत्री नव्हतो. आम्ही 9 मंत्री, 4 राज्यमंत्री आणि 5 कॅबिनेट मंत्री असे एकूण 9 मंत्री आम्ही माननीय एकनाथजी शिंदे साहेबांबरोबर ह्या उठावामध्ये सहभागी झालो. मी सुरुवातीलाच सांगतोय की ज्यावेळी 2019च्या निवडणुका विधानसभेच्या झाल्या त्यावेळपासून आम्ही सगळेजण माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांना सांगत होतो की आपण भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या युतीबरोबरच राहिलं पाहिजे, राहावं अशी आमची विनंती आहे. पण त्यावेळी हे ऐकलं गेलं नाही. पक्षप्रमुखांनी महाविकास आघाडी करायचा निर्णय घेतला आणि आम्ही पक्षाचा आदेश म्हणून, पक्षप्रमुखांचा आदेश म्हणून तो स्वीकारला. पण त्या 2.5 वर्षामध्ये आम्हाला जे अनुभव आले, मी माझ्यापुरता आपण विचारताय म्हणून सांगतो. मला माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी 5 महत्त्वाची खाती राज्यमंत्री म्हणून दिली. गृहचं दिलं, वित्त नियोजनचं दिलं, राज्य उत्पादन शुल्कचं दिलं, पणनचं दिलं, कौशल्य विकासचं दिलं. अधिकार काय दिले? राज्यमंत्र्यांना अधिकार एवढाच, विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये उपस्थित अधिवेशनाच्या वेळी राहायचं, प्रश्नांची उत्तरं द्यायची, रात्री उशीरपर्यंत जरी हाऊस चाललं तरी हाऊसमध्ये बसून राहायचं आणि सभागृहात सन्मान्य सभासदांच्या प्रश्नाला उत्तर द्यायची. याच्यापेक्षा वेगळा अधिकार कुठलाही राज्यमंत्र्यांकडे नव्हता. शंभूराजी, तुम्ही खूप वेळा गंभीर आरोप करताय. माननीय म्हणजे मुख्यमंत्री एक प्रकारे महोदयांना- कळसूत्री बावली होतात तुम्ही. नाही, मी कळसूत्री बाहुली म्हणणार नाही. आम्ही आमच्या त्यावेळच्या माननीय मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांकडे बघून आम्ही शांत बसत होतो. जेव्हा पहिल्या 3-4 महिन्यात आमच्या हे लक्षात आलं की याच्या पूर्वी जेवढे अधिकार होते तेवढे सुद्धा अधिकार राज्यमंत्री म्हणून आम्हाला, मलाच नाही सगळ्याच आमच्या राज्यमंत्र्यांना मिळालेले नाहीत, तेव्हा आम्ही माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांना भेटलो, त्यांना विनंती केली. पण आमचं ऐकून घेण्यापलीकडे कधीची गोष्ट आहे ही? झालं नाही. दुसरी बाजू आमच्या मतदारसंघामध्ये बहुतांशी शिवसेनेचे आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात निवडून आलेले आहेत. आमच्या मतदारसंघामध्ये जे काय प्रयत्न करून आम्ही आमदार फंड असेल, जिल्हा नियोजन असेल किंवा बजेटमधली कामं असतील, ह्याच्या साठी जी कामं आणली त्याची भूमिपूजन सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार, माजी खासदार, माजी त्यांचे उमेदवार हेने जाऊन करायचे. म्हणजे एवढा त्रास आम्हाला त्या ठिकाणी दिला गेला. त्यामुळं हे सगळं आमच्या सहनशीलतेच्या पलीकडे गेलं आणि म्हणून आम्हाला सगळ्यांना 1, 2, 3 नाही
तर 55 पैकी 40 लोकांना हा निर्णय घ्यावा लागला, हे त्याच्या पाठीमागचं कारण आहे. शंभूराजी, तुम्ही कधीपासून म्हणजे सगळ्यांची तुमची चर्चा सुरू होती, जे 40 जण तुम्ही निघालात, तर किती महिन्यांनी आधीपासून चर्चा होती की नाही आता बस झाला, आपण आता निघूया, उठाव करूया? आम्ही एकमेकांच्या मध्ये वेळोवेळी बोलत होतो. मी आपल्याला सांगतो, आम्ही बऱ्याच जणांनी एकत्र जाऊन शिंदे साहेबांना, माननीय शिंदे साहेब आमचे विधानसभेतले गटनेते आहेत, त्यामुळे आम्ही साहेबांना सांगत होतो की तुम्ही उद्धव ठाकरे साहेबांच्या कानावर हे घाला की आमची सगळ्यांची मुस्कटदाबी होती, तोंड दाबून बुक्क्यांचा मार आमचा होतोय. आणि असं जर आम्ही राहिलो, आपण साहेब विचार करा, आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते, आणि मुख्यमंत्री ज्या पक्षाचे होते तो पक्ष जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत, नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये 4थ्या क्रमांकावर गेला. याचंच कारण सत्तेचा उपयोग करून शिवसेनेचे केवळ मुख्यमंत्री राहिले, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आपली ताकद वाढवली. त्यांना दोष देण्यात अर्थ नाही, त्यांना सत्ता मिळाली, त्यांनी त्यांचं काम केलं. आमचं म्हणणं तेच होतं, आपण तर मुख्यमंत्री आपल्या पक्षाचे आहोत, आपण का त्या पद्धतीनं सत्ता वापरत नाही, आपण का आपल्या आमदारांना ताकद देत नाही, आपण का आपल्या आमदारांना मोठ्या प्रमाणामध्ये परत तो निवडून येण्यासारखं बळ देत नाही. हे आमच्याकडनं झालं नाही, पण आमच्यामुळं जे मंत्रिमंडळामध्ये किंवा जे महाविकास आघाडीमध्ये होते त्यांनी बाकी या सत्तेचा पुरेपूर वापर करून घेतला आणि एक प्रकारे शिवसेनेचं खच्चीकरण करायचं काम केलं. शंभूराजजी, जर उद्धव ठाकरे साहेब तुम्हाला भेटले नाहीत तर आदित्य ठाकरे साहेब होते, त्यांच्या जवळचे असणारे व्यक्ती होत्या, 4 व्यक्ती होत्या, अनिल देसाई होते, अनिल परब होते, संजय राऊत होते, यांना भेटायचं ना. मग नाही, आपण जी नावं घेताय, आदित्य ठाकरे साहेब मान्य मंत्रिमंडळामध्ये असल्यामुळे आमची त्यांची भेट व्हायची, पण ते एवढंच म्हणायची मी सीएम साहेबांच्या कानावर घालतो. पण मी आपल्याला सांगतो, विधानसभेतले 55 आमदार यांनी निवडलेला गटनेता एकनाथ शिंदे साहेब होते. बरं, गटनेत्याचं सुद्धा जर ऐकलं जात नसेल पक्षप्रमुखांकडनं, तर मी वेळोवेळी सांगत आलोय की माननीय एकनाथजी शिंदे साहेबांची सुद्धा महाविकास आघाडी सरकारमध्ये पंख छाटण्याचं काम चालू होतं, हे मी जबाबदारीनं सांगतोय. एखादं उदाहरण देऊ शकाल तुम्ही? खातं दिलं, एखादं उदाहरण देऊ शकाल का? मी सांगतो ना, हो, हे सांगतो ना, मी असं बेजबाबदारपणे बोलणार नाही. माननीय एकनाथजी शिंदे साहेबांकडे नगरविकास खातं होतं, MMRDA नगरविकास खात्या अंतर्गत येत होती. कितीतरी MMRDAच्या नगरविकास विभागाच्या बैठका इतर मंत्र्यांनी घेतल्या, नगरविकास विभागाच्या मंत्र्यांना डावलून. सरकारमध्ये आमदार नसणाऱ्या लोकांचा हस्तक्षेप या सगळ्या संस्थांच्या मध्ये, कोण होत आमदार नसणारे हस्तक्षेप करणारे? कोण नाव सांगाल? नाही, मी नाही कुणाचं नाव सांगू शकणार. आता ती काय झालं ते झालं. आपल्याला सुद्धा माहिती आहे, मुंबईकरांना तर विशेष माहिती आहे, मुंबईमध्ये असणाऱ्या लोकांना, की आउटसाइड इंटरफिअरन्स, बाहेरचा हस्तक्षेप कुणाचा होता. कोण नातेवाईक होते का कोणाचे? पण मी एवढंच सांगतो, कोणाचे कोण नातेवाईक होते का? आम्हाला सगळ्यांच्या बद्दल आदर आहे, आम्हाला सगळ्यांच्या बद्दल, ठाकरे परिवाराच्या बद्दल आदर आहे. माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आमचे नेते आहेत, स्वर्गीय शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे ते पुत्र आहेत, त्यामुळे अशा पद्धतीचं आम्ही काय बोलणार नाही. फक्त मी जे सांगतोय ते आपण समजून घ्या. पण शंभूराजजी, मी ठाकरे साहेबांचं नावच नाही घेतलं, मी फक्त विचारलं कोणाचे कोण नातेवाईक होते का. तुम्हीच ठाकरे साहेबांचं नाव घेतलं. नाही, आम्ही नाव घेतलं म्हणजे आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहे म्हणून घेतलं ना. बर, ते सांगितलं मी. आम्ही असं नाही म्हटलं की कोण कोणाचा संदर्भ कसा जोडला. मी एकच म्हणतोय, कोणाच्या नातेवाईकांचं कोणाचंही नाव घेण्याची इथं गरज नाही. कोणाचा हस्तक्षेप होता हे आपण जर पूर्वीची माहिती घेतली तर त्या MMRDA मध्ये आपल्याला कळल, नगरविकास विभागामध्ये आपल्याला कळल, निश्चितपणानं आपल्याला ते समजून येईल. बर. शंभूराजजी, आता असं आहे की शिवसेनेचा एक शिवसैनिक मुख्यमंत्री झाला. जे ठाकरे साहेबांनी केलं नाही ते भारतीय जनता पक्षाने आणि देवेंद्र फडणवीसांनी एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवला. याचे काय परिणाम होणार? माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे कट्टर शिवसैनिक आहेत. आपण विधानसभेतलं विश्वासदर्शक ठरावाच्या उत्तरादाखल माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी जे भाषण केलं ते जर ऐकलं असेल तर ते भावनात्मक झाले, भावनाविवत झाले. कारण आम्ही साहेब सुद्धा, एकनाथजी शिंदे साहेब हे स्वर्गीय आनंद दिघे साहेबांच्या तालमीत, स्वर्गीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या तालमीत तयार झालेला एक सच्चा शिवसैनिक आहे. हो, आज आपण म्हणता
आणि आम्ही म्हणतो, अभिमानानं म्हणतो की एक रिक्षा चालवणारा रिक्षा चालक आज राज्याचा मुख्यमंत्री झाला. पण दुसऱ्या बाजूला रिक्षाला मर्सिडीजनं ओव्हरटेक केलं, अशा पद्धतीचं हिनवायचं सुद्धा काम माननीय शिंदे साहेबांना झालं. कुणी काही म्हणू द्या, पण मी उद्धवजी ठाकरे साहेब जे बोलले त्याच्यावर बोलण्या एवढा मी मोठा नाही. पण एक सामान्य रिक्षा चालक जो गरिबीतनं पुढे येतो, पक्षासाठी काम करतो, गुन्हे आपल्या अंगावर घेतो, जेल भोगतो, वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा शब्द प्रमाण मानून शिवसेनेसाठी पक्षासाठी जे लागेल वाटेल ते करायची तयारी दाखवतो, करून दाखवतो, अशा सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री झाल्याचं समाधान महाराष्ट्रातल्या लाखो करोडो शिवसैनिकांना आहे, हे मी आपल्याला जबाबदारीनं सांगतोय. नाही शंभूराजी, माझा प्रश्न असा होता की एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री केल्यामुळे त्याचे शिवसेनेवर काय परिणाम होतील, जे शिवसैनिक आणि जे नेते आज उद्धव ठाकरे साहेबांबरोबर आहेत? आपण बघा, आम्ही 40 आमदार साहेबांच्या बरोबर ह्या उठावामध्ये होतो. विश्वासदर्शक ठराव संमत झाला की आम्ही आपापल्या जिल्ह्यामध्ये आपापल्या मतदारसंघामध्ये गेलो. हजारो शिवसैनिक आमच्या स्वागताला पुढे आले, हजारो पदाधिकारी आमच्या स्वागताला पुढे आले आणि भगवे झेंडे, शिवसेनेचं धनुष्यबाणाचं चिन्ह गळ्यात मफलर घालून आणि त्यांनी सगळ्यांनी बोलून दाखवलं की हे 2 वर्षापूर्वी व्हायला पाहिजे होतं. आता झालं, ठीक आहे, आता आपण संघटना वाढवूया, संघटना मोठी करूया आणि शासनाचा फायदा, सत्तेचा उपयोग पक्षाला कसा करून देता येईल किंवा कसा करायचा हे आता सुरू होईल. आम्हाला मागची 2.5 वर्ष आम्हाला सत्तेचा फायदा झाला नाही, हे पद्धतीनं आमचे शिवसैनिक आम्हाला मतदारसंघात गेल्यानंतर बोलून दाखवत होते. मग आता तुम्हाला धनुष्यबाण तुम्हाला हवंय का चिन्ह? आमचंच आहे साहेब, धनुष्यबाण हे आमच्या शिवसेनेचंच आहे. त्यामुळं हे धनुष्यबाण आम्हालाच, आमचाच आहे, आम्हालाच मिळणार आहे. आम्ही खात्रीनं सांगतो की आम्ही शिवसेना सोडलेली नाही, आम्ही शिवसेनेतच आहोत. बहुमताचा गट, बहुमताची संख्या 55 पैकी 40 ही आमच्या बरोबर आहे. त्यामुळं आम्हाला चिन्ह मिळेल याचा आम्हाला विश्वास आहे, खात्री आहे. पण केवळ 40 आमदार आल्याने चिन्ह मिळणार नाही ना. राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य असतील किंवा खासदार असतील, खासदार कुठे आहेत तुमच्या बरोबर? खासदार माननीय खासदार महोदयांनी सुद्धा लेखी बऱ्याच खासदारांनी कळवलेलं आहे की कशा पद्धतीनं त्यांच्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्यांना त्रास होतोय. आता सुद्धा अनेक खासदारांनी माननीय पक्षप्रमुखांना सांगितलं की भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रपती पदाचे ज्या उमेदवार आहेत, माननीय द्रौपदी मुर्मू मॅडम, त्यांना आपण पाठिंबा दिला पाहिजे. खासदार मंडळींचं सुद्धा मत आम्ही जे म्हणतोय, आमची त्यांची चर्चा होत असते, त्यांचं सुद्धा बहुतांशी खासदारांचं आमच्यासारखंच मत आहे. बर शंभूराजी, तुम्ही सगळे रातोरात निघून गेलात, सुरतला गेलात, गुवाहाटीला गेलात, त्या 10-12 दिवसातला त्याविषयी काही सांगू शकाल काय? तुम्ही कसं होतं, तुमचं वातावरण कसं होतं? तुम्हाला कधी वाटलं नाही की अरे आपलं हे जे आपण करतोय हे जर फसलं तर काय होईल, आपण उद्या आपल्या मतदारसंघात जाणार कसे, आपल्यावर हल्ले होतील का, शिवसेनेत गद्दारांना माफी नसते, असा सगळा संदेश जात होता. तुम्हाला काय वाटलं त्यावेळेस? आम्ही गद्दारी नाहीच ना केली. आम्ही शिवसेनेतनं दुसऱ्या पक्षाला जॉईन नाही झालो. आम्ही पहिल्यापासून म्हणत होतो आम्ही शिवसेने अंतर्गत हा उठाव केलाय आणि आमच्या दौऱ्याचं जर म्हणाल तर आम्ही बाहेर गेलो ते एकाएकी गेलो. म्हणजे त्याचं सुद्धा उदाहरण मी आपल्याला सांगतो. शिंदे साहेबांना विधान परिषदेच्या निवडणुकीच्या दिवशी जी वागणूक मिळाली, त्यांचा जाणीवपूर्वक जो अपमान केला गेला, काय झालं? आमदारांवर जो गैरविश्वास दाखवला गेला, आमदारांचा गैरविश्वास, याचा अर्थ आम्हाला ज्या दालनामध्ये आमदारांना विधान परिषदेच्या मतदानाचा प्राधान्यक्रम दिला, आम्ही 4-4 लाख लोकांच्यातनं निवडून आलेले आमदार आहे, आम्हाला तिथून प्राधान्यक्रम घेतल्यानंतर 4थ्या माळ्यावरती मतदानाला जायचं होतं. एक विधान परिषदेचा आमदार हा आमच्या बरोबर दिला त्या हॉलमधनं प्राधान्यक्रम घेऊन मताला जाईपर्यंत. म्हणजे प्राधान्यक्रम घेतल्यानंतर आम्ही काय कोणाशी बोलतोय का, आम्हाला कोण भेटतोय का, म्हणजे एवढा गैरविश्वास निवडून आलेल्या आमदारांवर दाखवला. मग सगळ्याच आमदारांमध्ये एवढी नाराजी निर्माण झाली, आम्ही ती सगळी शिंदे साहेबांना बोलून दाखवली आणि मग एकदमच आम्ही त्या सगळ्या संतापातनं आम्ही सगळे तिथनं बाहेर पडलो. गेलात कसे महाराष्ट्राच्या बाहेर? तुम्ही गृहराज्यमंत्री होतात तेव्हा. गाडीने गेलो. जी बस तुम्हाला नेण्यासाठी आणली होती त्याच बसमधून गेला? गेलो.
नाही, बस बीसमधनं आम्ही गेलो नाही. आम्ही गाडीने गेलो आणि आम्ही असं काही लपून छपून वेषांतर करून असं काही गेलो नाही. उघडपणानं आम्ही गाडीनं गेलो. माननीय शिंदे साहेबांनी जे सांगितलं की ठिकठिकाणी नाकाबंदी लावली होती, टावर लोकेशन आमचे तपासले जात होते, पण आम्ही खुल्या मात्यानं उघड मात्यानं खुलेआम गाडीतनं आम्ही या ठिकाणी सुरतच्या दिशेने गेलो. पण तुमची जर सिक्युरिटी असते, सिक्युरिटी असताना पोलिसांची, महाराष्ट्र पोलिसांची सिक्युरिटी असताना तुम्ही बॉर्डर क्रॉस केलीत, कोणाला कळलं नसतं? नाही, आमच्या सिक्युरिटीचा विषय जर म्हणाल तर आमची सिक्युरिटी आम्ही जेव्हा विधान परिषदेच्या मतदानाला गेलो तेव्हा ती सगळी सिक्युरिटी सभागृहामध्ये विधान परिषदेमध्ये येऊ शकत नाही, ते बाहेर होते. त्यामुळे तिथून आम्ही गेलो तसंच बाहेर. सिक्युरिटी आमची तिथंच विधानसभेच्या त्या परिसरामध्येच होती. अच्छा, मग सिक्युरिटीलाही गुंगारा देऊन तुम्ही निघालात, कोणाला कळलंच नाही अगदी महाराष्ट्र क्रॉस करेपर्यंत? हो, आम्ही तर बाबा सुरक्षितपणानं, आणि शहाजी बापू पाटलांनी जसं सांगितलं आपल्याला की पहिलं पाऊल शहाजी बापूचं आणि शंभूराजाचं पडलं, पहिल्या गाडीतच आम्ही दोघं जण होतो, बापू आणि मी. बर. शेवटचा प्रश्न, आता मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. तुमचे नेते एकनाथ शिंदे आता तुमचे मुख्यमंत्री आहेत. तुमच्या म्हणण्यानुसार शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत. पुन्हा शंभूराज देसाई गृहराज्यमंत्री होणार का? मुख्यमंत्री आहेत. आम्ही 51 आमदारांनी एका ओळीचा ठराव केलेला आहे. सर्व अधिकार आमच्या 51 आमदारांचे आम्ही माननीय एकनाथजी शिंदे साहेबांकडे दिलेले आहेत. विश्वासानं आम्ही 51 जणांनी आमची मान शिंदे साहेबांच्या खांद्यावर ठेवलेली आहे. तो खांदा तेवढा भक्कम आहे, आम्हाला आधार देणार आहे, आमच्या आडीनडीला आम्हाला मदत करणार आहे. त्यामुळं आम्ही आमच्या 51 लोकांच्यात कुणाच्यातही रस्सीकेस नाही, कुणाच्यातही स्पर्धा नाही. शिंदे साहेब ज्याचं नाव घेतील, ज्याची निवड करतील, त्याला निश्चितपणानं आम्हाला ते सगळ्यांना 51 लोकांना मान्य असेल. आणि शिंदे साहेबांनी जर सांगितलं की शेड्यूल 10 नुसार आपल्याला एखाद्या पक्षात प्रवेश करायची वेळ आली तर मग भाजपमध्ये प्रवेश करण्याची तयारी आहे? आम्ही शिवसेना सोडलेली नाही, आम्ही शिवसेना सोडणार नाही. आमची ही शिवसेनाच आहे आणि जर तरच्या प्रश्नाला उत्तर देण्याची ही वेळ नाही. आम्ही एकच सांगतोय आणि वेळोवेळी सांगत आलोय, आम्ही शिवसेनेत आहोत, शिवसेनेतच राहणार आहे. आमची शिवसेना ही खरी ओरिजिनल शिवसेना आहे. शंभूराज देसाईजी, खरंच मनमोकळ्या गप्पा केल्यात तुम्ही, थेट उत्तरं दिलीत. धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल.